बिना गूळ बिना साखर करायला सोपे ड्रायफ्रूटचे लाडू. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चालतील. कुठलाही पाक करायचं टेन्शन नाही. अगदी झटपट तयार होतात. रेसिपी सोपी आहे. चला करूया ड्रायफ्रूटचे लाडू. नमस्कार, वर्षाच किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी सहर्ष स्वागत. तर आज आपण करणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू. प्रत्येक आईला टेन्शन असतं की मुलांच्या टिफिन मध्ये सकाळ सकाळी हेल्दी असं काय द्यायचं. तर दररोज हा एक लाडू चपाती भाजी सोबत देत जा. मुले पण आवडीने टिफिन फिनिश करतील. तर आज आपण शुद्ध असे ड्रायफ्रूटचे लाडू करतोय. त्यामध्ये आपण गूळ, साखर किंवा डिंक याचा कशाचाही आपण वापर करणार नाही. अगदी तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी सुद्धा हे लाडू खाऊ शकता, किंवा घरामध्ये कोणी डायबिटीजचे पेशंट असेल ते सुद्धा हा लाडू खाऊ शकतात. अगदी लहान मुले ते मोठी माणसे सगळ्यांसाठी हा लाडू अगदी उपयुक्त आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण साहित्य बघूया. 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, पाव वाटी अक्रोड, 3 चमचे पिस्ता, 3 चमचे भोपळ्याचे बिया, 3 चमचे मगज बी, 1 मोठी वाटी किसलेलं खोबरं व 1 मोठी वाटी सफेद तीळ, 4 वाटी खजूर व 2 चमचे खसखस, अर्धी वाटी तुपाचा वापर करणार आहोत. आपण इथे जे ड्रायफ्रूट घेतले त्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालेल, किंवा एखादं दुसरं ड्रायफ्रूट जास्त वापरलं तरी पण चालेल. इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. त्यात आपल्याला एक एक करून सगळे ड्रायफ्रूट्स 3 ते 4 मिनिट थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी बदाम 3 ते 4 मिनिट चांगले भाजून घेते. अगदी तुम्हाला वाटलं तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे तर तुम्ही थोड्या तुपामध्ये सुद्धा हे भाजून घेऊ शकता. त्यानंतर 1 वाटी काजू पण आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. पिस्ता आणि अक्रोड मी एकत्रच भाजून घेते, कारण हे दोन्हींना भाजायला एकच वेळ लागतो. हे पण आपल्याला थोडे गरम होईपर्यंत 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. अक्रोड आणि पिस्त्याला पण हलके डाग येईपर्यंत भाजून घेतले आहे. त्यानंतर भोपळ्याच्या बिया व मगज बी एकत्रच भाजून घ्यायचं. हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचं कारण म्हणजे जर याच्यामध्ये थोडं पण मॉइश्चर असेल तर आपले लाडू लवकर असे वास येतो लाडूंना व खराब होतात. हे भाजून घेतलं म्हणजे लाडू खाताना पण आपल्याला खमंग लागतात व लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. त्यामुळे 1-2-3 मिनिट करीत सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे. 1-2 मिनिट ह्या बिया पण आपल्या छान भाजल्या आहेत, तडतडायला लागल्यात. ह्या पण मी प्लेटमध्ये काढून घेते. त्यानंतर तीळ आणि खसखस एकत्रच भाजून घ्यायचे. आपले तीळ आणि खसखस पण चांगली तडतडायला लागली. 1-2-2.5 मिनिटांमध्ये हे पण चांगले भाजून होते. आता हे आपल्याला एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. यामध्ये 1 वाटी खोबरं, आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय. हे सगळे ड्रायफ्रूट भाजत असताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर पटकन ड्रायफ्रूट्स जळले जातात. 3 ते 4 मिनिट खोबरं मी मध्यम आचेवर चांगलं भाजून घेतलंय. चांगला तांबूस रंग आलाय. हे पण आपल्याला ह्या ड्रायफ्रूट्स मध्ये काढून घ्यायचंय. इथे सगळे ड्रायफ्रूट्स मी 3-4 मिनिट करीत मध्यम आचेवर भाजून घेतले आहेत. भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला चांगले थंड करून घ्यायचे.
एक 5-10 मिनिटांमध्येच आपले ड्रायफ्रूट्स छान थंड होतात. आता मी याला चॉपरच्या मदतीने बारीक करून घेते, म्हणजे एकदम याची बारीक पावडर होणार नाही. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण प्लस मोडवर कमी जास्त करून बारीक करू शकता. इथे चॉपरच्या साहाय्याने मी असं हे जाडसर बारीक करून घेतलंय. जर तुम्हाला एकदमच बारीक हवा असेल किंवा तुमच्या घरात कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर मिक्सरमध्ये टाकून सुद्धा तुम्ही डायरेक्ट याची पावडर करून घेतली तरी पण चालेल. आता पुढील प्रोसेस करून घेऊया. त्यासाठी मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली. त्यामध्ये एक पाव वाटी तूप पहिलं टाकून घ्यायचं. हे खजूर यामध्ये घालून घ्यायचं. हे खजूर घेताना आपल्याला मऊ असे खजूर बघून घ्यायचे, म्हणजे मग आपले लाडू चांगले असे बांधले जातात. ड्रायफ्रूटचं आपण कूट केलं त्यामध्ये जरी हे आपण बारीक केल्यानंतर मग तुपामध्ये हे फ्राय केलं तरी पण चालतं. एक मध्यम आचेवर हे 4 ते 5 मिनिटं तुपामध्ये चांगलं शिजून द्यायचं, म्हणजे ते चांगलं मॅच होतं. एक 3 ते 4 मिनिटं तुपात परतल्यावर बघा आपली खजूर अशी चांगली अशी मॅच झाली आहे. तरी पण जर अगदीच तुम्हाला वाटलं की खजूर मॅचच होत नाहीये तर मॅशरच्या सहाय्याने तुम्ही त्याला मॅश करून घेऊ शकता. आता यामध्येच आपल्याला हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे. व तीळ आणि खसखस सेपरेट ठेवले हे पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे व सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचे. हे छान असं मिक्स करून घेतले. एक 3 ते 4 मिनिट गॅस चालू ठेवायचा. त्यानंतर गॅस बंद करून ही सारण पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचे. जर तुम्हाला वाटते की हे सारण खूप असं कोरडं कोरडं झालंय तर याच्यामध्ये तुम्ही वरून 1-2 चमचे तूप ॲड केलं तरी पण चालेल. तूप ॲड करून परत हे मिक्स करून घ्यायचं. एक 10-15 मिनिटं आपण याला चांगलं थंड होऊन देऊया. एक 15-20 मिनिटांमध्ये आपलं सारण हे एकदम असं कोमट झाले तर हाताने आपण हे छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे खजूरचं जर काही चंक्स राहिले असेल तर हे मिक्स होऊन जाईल. व याचा एक छोटा गोळा घेऊन लाडू वळवून घेऊयात. ड्रायफ्रूट्स खूप घातले त्याच्यामुळे एक छोटाच गोळा घ्यायचा आणि लाडू वळवून घ्यायचा. अगदी पटापट हे लाडू वळून होतात. तुम्ही लहान मुलांना जरी बसवलं तरी ते अगदी सहज हे लाडू वळतील, इतके पटकन हे लाडू वळले जातात. अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते. तर इथे आपले सगळे लाडू बनून तयार झाले आहेत. अगदी दिसायला मस्त दिसतात आणि सहज वळले जातात, कारण खजूर ही मऊच राहते, कोरडी पडत नाही, म्हणून लाडू छान वळले जातात. आपण जे वाटीचं प्रमाण घेतलंय त्यात 1.5 किलो लाडू तयार होतात आणि नगाव म्हणाल तर छोटे छोटे 55 ते 60 लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की करून बघा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये बिनधास्त विचारा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.